ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ 1ರ ಪ್ರಶ್ನೆ ಮತ್ತು ಉತ್ತರಗಳು. ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ 1 ಇತ್ತು. ಬಹು ವಿಕಲ್ಪೀಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ತವೆ, ಬಹು ಆಯ್ಕೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ತವೆ. 4 ಆಯ್ಕೆಗಳಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ಆಯ್ಕೆಯನ್ನು ಆರಿಸಿ ಕ್ರಮಾಕ್ಷರದೊಂದಿಗೆ ಬರಿಬೇಕು. प्रश्न इतो आगे शब्द का विलोम शब्द है. उत्तर इतो ऑप्शन डी पीछे. दूसरा प्रश्न है निम्नलिखित में से पुल्लिंग शब्द है. ऑप्शन बी बालक. प्रश्न 3 नौका शब्द का अन्य वचन रूप है. ऑप्शन नंबर ए नौका ए. निम्नलिखित में प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप है. आंसर बी जिताना. पांचवा प्रश्न था जेब डैश पैसा गिरा, खाली जगह में सही कारक होगा. ऑप्शन डी से. छठा प्रश्न आपका नाम क्या है, वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह है. ऑप्शन बी प्रश्नवाचक. सातवां प्रश्न था देश प्रेम शब्द इस समास का उदाहरण है. ऑप्शन सी तत्पुरुष समास. प्रश्न 8 था निम्नलिखित में से अयादि संधि का उदाहरण है. ऑप्शन ए पावन. मुख्य प्रश्न 2 अनुरूपता. प्रश्न था जोग जलप्रपात कावेरी नदी. 10वां प्रश्न गांधी जी राष्ट्रपिता, अब्दुल कलाम राष्ट्रपति. पहली एवरेस्ट पर्वतारोही महिला बिचेंद्री पाल. पहली हिमालय पर्वतारोही पुरुष तेंजिंग नोर्गे. अगला प्रश्न था अभिमान पाप का मूल, दया धर्म का मूल. एक वाक्य में उत्तर लिखना था. प्रश्न संख्या 13 गिलहरी की समाधि कहाँ बनाई गई. गिलहरी की समाधि सोंजुही लता के नीचे बनाई गई. ಈ ಏನು 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ತಾವಲ್ಲ, ಈ ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀತಕ್ಕಂಥದ್ದು ಪೂರ್ಣ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಒಂದು ಶಬ್ದ ಅಥವಾ ವಾಕ್ಯಾಂಶದಲ್ಲಿ ಬರೆಯೋಂಗಿಲ್ಲ, ಪೂರ್ಣ ಒಂದು ಉತ್ತರದಲ್ಲಿನ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿನ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಅಪೇಕ್ಷೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. लेखक प्रेमचंद चौक में क्यों गए थे. 2-4 जरूरी चीजें खरीदने प्रेमचंद चौक गए थे. प्रश्न 15 बालकृष्ण का रंग कैसा था. बालकृष्ण का रंग काला था. कवि भारत माता से क्या प्रार्थना करते हैं. कवि भारत माता से जग का रूप बदलने के लिए प्रार्थना करता है. इन ಮುಂದೆ 2-3 ವಾಕ್ಯಗಳ में उत्तर लिखना है. ಈ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ 2-3 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಬರೆಯಬೇಕು. ಒಂದೊಂದಕ್ಕೆ 2-2 ಅಂಕಗಳು ಇರ್ತವೆ. प्रश्न 17 दुकानदार ने अपने नौकर से क्या कहा. दुकानदार अपने नौकर से कहा कि सुनो आज सेर कश्मीरी सेब निकालना चुन कर लाना. ಅಂದ್ರೆ ಅಂಗಡಿಯವನು ತನ್ನ ನೌಕರನಿಗೆ ಏನು ಹೇಳಿದ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. प्रश्न 18 ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಕೆ ಪಿತಾ ಕೆ ಬಾರೆ में लिखिए. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ತಂದೆಯ ಕುರಿತು ಬರೆಯಿರಿ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. अब्दुल कलाम के पिता का नाम जैनुल आबदीन था. इनकी औपचारिक शिक्षा नहीं हुई थी. न ही बहुत धनी व्यक्ति थे. बुद्धिमान और उदारता की सच्ची भावना से भरे हुए थे. अगला प्रश्न है कन्नड़ के ज्ञानपीठ पुरस्कृत साहित्यकार कौन कौन है. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪಡೆದಿರತಕ್ಕಂಥ ಸಾಹಿತ್ಯಕಾರರು ಯಾರ್ಯಾರು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಐತೆ. ಕುವೆಂಪು, ದ ರಾ ಬೇಂದ್ರೆ, ಶಿವರಾಮ ಕಾರಂತ್, ಮಾಸ್ತಿ ವೆಂಕಟೇಶ ಅಯ್ಯಂಗಾರ್, विक्रु गोकाक, UR अनंतमूर्ति, गिरीश कार्नाड और चंद्रशेखर कंबार कन्नड़ के ज्ञानपीठ पुरस्कृत साहित्यकार हैं. प्रश्न 20 बसंत राजकिशोर से पैसे लेने से क्यों इनकार करता है. ಬಸಂತ ರಾಜಕಿಶೋರನಿಂದ ಹಣವನ್ನ ಪೈಸೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಲು ಏಕೆ ತಿರಸ್ಕಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ. उत्तरे राजकिशोर बिना छलनी खरीदते बसंत को 2 पैसे देते हैं. यह 2 पैसे वह भीख समझता है. बसंत स्वाभिमानी एवं परिश्रम की कमाई से जीने वाला लड़का है. इसलिए बसंत राजकिशोर के 2 पैसे लेने में इनकार करता है. प्रश्न 21 भारत माता के स्वरूप के बारे में लिखिए. ಭಾರತ ಮಾತೆಯ ಸ್ವರೂಪದ ಕುರಿತು ಬರೆಯಿರಿ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. एक हाथ में न्याय पताका है, दूसरे हाथ में ज्ञान दीप है. मातृभूमि अमरों की जननी है. गांधी, बुद्ध और राम इसके हृदय में शायित हैं. प्रश्न 22
ಕ್ರೋಧಿತ್ ಕೃಷ್ಣ ಕೋ ಮಾತಾ ಯಶೋದಾ ಕೈಸೆ ಮನಾತಿ ಹೈ ಅಂದರೆ ಸಿಟ್ಟಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೃಷ್ಣನನ್ನ ತಾಯಿ ಯಶೋದೆ ಹೇಗೆ ಸಂತೈಸ್ತಾಳೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. ಮಾತಾ ಯಶೋದಾ कहती है कि हे कृष्ण सुनो, बलराम जन्म से ही चुगलखोर और धूर्त है. मैं गोधन की कसम खाकर कहती हूँ मैं ही तेरी माता हूँ और तुम मेरे पुत्र हो. प्रश्न 23, शनि का वायुमंडल कैसे बना है? शनि ग्रहದ ವಾಯುಮಂಡಲ ಹೇಗೆ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. उत्तर है शनि का वायुमंडल बृहस्पति की तरह है. इसका वायुमंडल हाइड्रोजन, हीलियम, मीथेन और एमोनिया गैसों से बना हुआ है. ಇದರಲ್ಲೇನೆ ಇನ್ನೊಂದು ಆಯ್ಕೆ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು, ಅದೇನತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಶನಿ का उपग्रह टाइटन के बारे में लिखिए. ಶನಿ ಗ್ರಹದ ಉಪಗ್ರಹ ಟೈಟನ್ ಕುರಿತು ಬರೆಯಿರಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. टाइटन शनि का सबसे बड़ा चंद्र है. यह सौरमंडल का सर्वाधिक महत्वपूर्ण और दिलचस्प उपग्रह है. इसका व्यास 5150 किलोमीटर है. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಹೋಗೋಣ. ಪ್ರಶ್ನೆ ಸಂಖ್ಯೆ 24. सत्य का स्वरूप क्या है? सत्यದ ಸ್ವರೂಪ ಹೇಗಿದೆ? सत्य दृष्टि का प्रतिबिंब है, ज्ञान की प्रतिलिपि है और आत्मा की वाणी है. ಇದರಲ್ಲೇ 24ರಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ ಆಪ್ಷನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ, ಅದು ಕೂಡ सत्य की महिमा ಅಂತಕ್ಕಂಥ ಪೂರಕ ವಾಚನದ್ದು ಇತ್ತು. झूठ का सहारा लेने से क्या क्या सहना पड़ता है? उत्तर, झूठ का सहारा लेने से मुंह काला करना पड़ता है और अपमानित होना पड़ता है. ಇಷ್ಟಿತ್ತು 24 ಪ್ರಶ್ನೆಯವರೆಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥವುಗಳನ್ನ 2-3 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಗಳನ್ನ ಬರೀತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ. ಮುಂದಿನ ಒಂದು ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ 5 ಇದೆ. 3-4 ವಾಕ್ಯೋं में उत्तर लिखिए. ಈ ಕೆಳಗಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ತಾವುಗಳು 3ರಿಂದ 4 ವಾಕ್ಯಗಳಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಒಟ್ಟು 9 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ತವೆ. ತಲಾ ಪ್ರಶ್ನೆ ಒಂದಕ್ಕೆ 3 ಅಂಕಗಳನ್ನು ನಿಗದಿಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನೋಡುವ ಪ್ರಶ್ನೆ ಮತ್ತು ಉತ್ತರ ಯಾವಿದಾವಂತ. ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. ಪ್ರಶ್ನೆ ಸಂಖ್ಯೆ 25 है. 25ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಸಂಖ್ಯೆ. लेखिका की गैर हाजरी में गिल्लू के कार्यकलाप के बारे में लिखिए. ಲೇಖಕಿಯವರ ಅನುಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲು ಏನೇನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿತ್ತು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಬರೀಬೇಕು. ಗಿಲ್ಲು ಉದಾಸ್ ರಹತಾತ. ಉದಾಸ್ ಅಂದ್ರೆ ದುಃಖ. ಸೊ ಗಿಲ್ಲು ಬಹಳಷ್ಟು ದುಃಖವಾಗಿ ಇರ್ತಿತ್ತು. ಅಕೇಲಾಪನ್ ಕಾ ಅನುಭವ ಪಾ ರಹಾತ. ಅಕೇಲಾಪನ್ ಅಂದ್ರೆ ಏಕಾಂಕಿಯ ಅನುಭವವನ್ನು ಹೊಂದುತ್ತಿತ್ತು. अपना प्रिय खाद्य काजू कम खाता था. कमरे का दरवाजा खोला जाता तो गिल्लू दौड़कर आता था और किसी अन्य व्यक्ति को देखकर तेजी से घोंसले में जाकर बैठता था. अगला प्रश्न है बच्चों. प्रश्न संख्या 26 है. महिला की साहसगाथा पाठ से हमें क्या सीख मिलती है? महिला की साहसगाथा पाठದಿಂದ ನಮಗೆ ಏನು ಕಲಿಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದ? उत्तर है साहस प्रदर्शन में महिलाएं भी पुरुषों से कम नहीं है. साहस गुण, दृढ़ निश्चय, अथक परिश्रम, मुसीबतों का सामना आदि गुणों को सीख सकते हैं. मेहनत का फल अच्छा होता है, यह कथन इस पाठ सिद्ध करता है. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. कर्नाटक की वास्तुकला और शिल्पकला का वर्णन कीजिए. कर्नाटक राज्य की शिल्पकला अनोखी है. बादामी, ऐहोळे, पट्टदकल्लु की वास्तुकला अद्भुत है. बेलूरू, हड़ेबीडु, सोमनाथपुर की मूर्तियाँ सजीव लगती हैं. ये मूर्तियाँ रामायण, महाभारत और पुराणों की कहानियाँ सुनाती हैं. श्रवणबेळगोळ की एकशिला प्रतिमा त्याग और शांति का संदेश देती हैं. विजयपुरा के गोल गुंबज की विस्परिंग गैलरी वास्तुकला का अद्वितीय उदाहरण है. मैसूरू का राजमहल वैभव का प्रतीक है. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು 6 ಸಾಲುಗಳನ್ನು 5ರಿಂದ 6 ಸಾಲುಗಳನ್ನು ವಾಸ್ತುಕಲೆ ಮತ್ತು ಶಿಲ್ಪಕಲೆ ಇವೆರಡರ ಒಂದು ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಬರೆದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಮಂಜಸವಾಗಿ ಆಗ್ತದೆ. अगला प्रश्न चलेंगे. प्रश्न संख्या 28. 28ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. लेखक को भेजे गए निमंत्रण पत्र में क्या क्या लिखा गया था? ಲೇಖಕರಿಗೆ ಕಳಿಸಲಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಮಂತ್ರಣ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಏನೇನು ಬರೆದಿದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿರಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಉತ್ತರ ಇದೆ. लेखक को एक पत्र मिला. इसमें लिखा गया था कि हम लोग इस शहर में एक ईमानदार सम्मेलन कर रहे हैं. आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं.
हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन का उद्घाटन करें। हम आपको आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे तथा आवास, भोजन आदि का उत्तम व्यवस्था करेंगे। आपके आगमन से ईमानदारों तथा उदयीमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी। प्रश्न संख्या 29 है। प्रश्न संख्या 29 ಇದೆ। राजकिशोर के मानवीय व्यवहार अनुसरणीय है कैसे बताई है। पंडित राजಕಿಶೋರ್ ಅವರು ಮಾನವೀಯ ಒಂದು ವರ್ತನೆ ಆಗಿರಬಹುದು, ಮಾನವೀಯ ಗುಣಗಳು ನಿಜಕ್ಕೂ ಅನುಕರಣೀಯವಾಗಿದ್ದಾವೆ, ಅವುಗಳನ್ನು ಹೇಗೆ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸ್ರಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। तो उत्तर है पंडित राजकिशोर मजदूरों के नेता है, कंगालों के प्रति हमदर्दी दिखाते थे, बसंत आदर के साथ व्यवहार करते थे, वे लेक्चर देते थे और मजदूरों के बस्ती में जाते थे। बसंत को 2 पैसे देने जाते हैं। बसंत के आग्रह पर जरूरत न होने पर भी छलनी लेते हैं। प्रताप से बसंत की मोटार दुर्घटना के बारे में समझकर दुखी होते हैं और प्रताप के साथ बीकू अहीर के घर जाते हैं। डॉक्टर वर्मा को बुलाकर इलाज करवाते हैं, एम्बुलेंस के लिए फोन भी करते हैं। इस तरह पंडित राजकिशोर के मानवीय व्यवहार का परिचय है। प्रश्न संख्या 30 कविता में आधुनिक मानव की भौतिक साधना का वर्णन कैसे किया गया है। ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಆಧುನಿಕ ಮನುಷ್ಯನ ಭೌತಿಕ ಸಾಧನೆಗಳನ್ನು ಹೇಗೆ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। मानव ने प्रकृति के सभी तत्वों पर विजय स्थापित किया है। वारी, विद्युत और भाप उसके हाथों में बंधे हुए हैं। उसके हुक्म के अनुसार पवन का ताप चढ़ और उतर रहा है। सरितागिरी और सिंधु को एक समान लांघ सकता है। उसका यान गगन में भी जा रहा है। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು ಪ್ರಶ್ನೆ ಸಂಖ್ಯೆ 31 समय का सदुपयोग कैसे करना चाहिए। ಸಮಯದ ಸದುಪಯೋಗವನ್ನು ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಇತ್ತು। समय बहुत अनमोल है, उसका महत्व धन से भी ज्यादा है। समय को जो अपना सच्चा साथी बना लेगा वह अपने काम में सफल होगा और सुख प्राप्ति कर लेगा। हमें जब भी काम करने का अवसर प्राप्त होता है उसे व्यर्थ जाने नहीं देना चाहिए। समय का सदुपयोग करके हमारा जीवन शुभ कर लेना चाहिए। प्रश्न संख्या 32 है निम्नलिखित दोहे का भावार्थ लिखी है। ಈ ದೋಹೆಯ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ಬರಿಬೇಕು। ದೋಹ ಇತ್ತು ಜಡಚೇತನ ಗುಣ ದೋಷಮಯ ವಿಶ್ವಕೀನ ಕರತಾರ ಸಂತ ಹಂಸ ಗುಣ ಗಹಯಿ ಪಯ ಪರಿಹರಿವಾರಿ ವಿಕಾರ। ಇದರ ಭಾವಾರ್ಥದಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ तुलसीदास जी इस दोहे में संत का स्वभाव बताते हुए कहते हैं कि सृष्टिकर्ता ने इस संसार को निर्जीव तथा सजीव वस्तुओं से अच्छाई और बुराइयों से निर्माण किया है। संत हंस पक्षी का गुण होना चाहिए। जिस प्रकार हंस दूध में मिले पानी को त्याग कर केवल शुद्ध दूध को पीता है, उसी प्रकार सज्जन भी समाज में फैले दोषों तथा अवगुणों को छोड़कर केवल अच्छाइयों को अपनाना चाहिए। 3 अंक में आखिर का प्रश्न था प्रश्न संख्या 33 गद्यांश का अनुवाद कन्नड़ या अंग्रेजी में करना है। गद्यांश इस प्रकार था ಈ ಕೆಳಗಿನ ಗದ್ಯಾಂಶವನ್ನ ಅದರ ಅನುವಾದವನ್ನ ಕನ್ನಡ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲಿಷ್ಗೆ ತಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅನುವಾದವನ್ನ ಮಾಡಬೇಕು। गद्यांश ಹೀಗಿತ್ತು शनि ग्रह अत्यंत मंद गति से सूर्य का एक चक्कर लगाता है। आकाश में साल भर के अंतर के बाद भी शनि की स्थिति में कोई परिवर्तन नहीं दिखाई देता। यह एक राशि में करीब 2.5 साल तक रहता है। ಇದರ ಅನುವಾದ ಹೇಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಶನಿ ಗ್ರಹವು ಅತ್ಯಂತ ನಿಧಾನಗತಿಯಲ್ಲಿ ಸೂರ್ಯನನ್ನು ಸುತ್ತು ಹಾಕುತ್ತದೆ। ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಹಲವು ವರ್ಷಗಳ ನಂತರವೂ ಶನಿಯ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪರಿವರ್ತನೆಗಳು ಕಾಣಸಿಗುವುದಿಲ್ಲ। ಇದು ಒಂದು ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 2.5 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಇರುತ್ತದೆ। ಸೊ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಾವೇನು ಮಾಡಿವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 3 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡೆವು।